किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिवळ्याची भाजी। आता ह्या चिवळीमध्ये थोडेसे शिरा आहेत। आपण ह्या शिरा म्हणजे मुळे आहेत आणि आपण ही मुळे हे असे मुळे असतात, ही आपण ही मुळे काढून घेणार आहोत आणि भाजीला स्वच्छ करूयात। ही भाजी आपण आता छान अशी निवडून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये ज्या ज्या नसा आहेत त्या आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशी भाजी नीट केलेली आहे। ह्या भाजीचे फायदे खूप आहेत। फक्त एक तोटा आहे, ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी खाऊ नये, कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे प्रमाण खूप असते। त्यामुळे किडनी स्टोन वाल्यांनी अवॉइड करावं। आणि तसं म्हणायला गेलं तर हाडांसाठी ही भाजी खूप छान आहे, हाडांच्या वाढीसाठी। आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे हे ब्रेनला पण शार्प करण्यासाठी खूप फायदेशीर आहे अशी चिगळ। तर चला तर मग ह्यासाठी काय लागतं ते पाहूयात। यासाठी आपण घेतला एक कांदा, 2 मिरच्या, 5-7 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं मीठ। हे सगळं हे भाजी बनवण्यासाठी उपयोगी असणारं साहित्य आहे। आपण हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि गॅस ऑन केलेला आहे। तवा थोडासा गरम झाल्यानंतर आपण ही चिवळ्याची भाजी ॲड करणार आहोत आणि हिला भाजून घेणार आहोत। ही आपली भाजी अशी तव्यावर भाजून घेऊया। ही भाजी आता भाजलेली आहे। आपण ह्या ताटातल्या पाण्यामध्ये आपण काढून घेऊयात। ही भाजी अशी पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे। आपण हिला आता धुवून घेऊयात। ह्या भाजीला 2 पाण्याने वॉश केलेला आहे आणि स्वच्छ असं पिळून दुसऱ्या ताटामध्ये काढलेला आहे। लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा घालूयात आणि कांद्याला तळून घेऊयात तेल टाकून थोडंसं। कांदा थोडासा भाजला की आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। नंतर आपण ह्याच्यामध्ये कट केलेल्या मिरच्या घालूयात, त्या आपण चांगल्या तळू देऊयात। आणि आपण आता घालणार आहोत लसूण, ठेचलेला लसूण घालणार आहोत। हे छान असं फ्राय झालं की आपण ह्याच्यामध्ये भाजी ॲड करणार आहोत। आणि एक झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर आपण हे झाकण खोलूया आणि पाहूया भाजी शिजलेली आहे की नाही। आपली भाजी छान अशी शिजून तयार आहे। आपण ह्याला बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता। ही बघा अशी झाली ही चिवळ्याची भाजी। तुम्ही पण बनवा आणि खा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।